मी वजीर शेख. आज तारीख 21 जुलै 2026. आत्ता आपण आहोत जय हिंद मल्टीपर्पज हॉल पिलीव तालुका माळशिरस या आमच्या हॉलच्या ठिकाणी. या ठिकाणी काल मानेवाडी तुपेवाडी तालुका खटाव येथील दिंडी पंढरीच्या मार्गावर असताना आपल्याकडे भोजनासाठी आणि मुक्कामी होती. त्यांना योग्य सुविधा मिळाल्यामुळं ते इथून मार्गस्थ झाल्यानंतर भाळवणी येथील गैरसोयी पाहून त्यांनी अचानक फोन केला की आम्हाला परत येता येईल का, 20 किलोमीटर परत यायचं होतं आणि पुन्हा भोजनाची व्यवस्था होईल का. अतिशय कमी वेळ होता आणि कोणतेही आचार्य उपलब्ध होत नव्हते. सगळेजण पालखीमुळं व्यस्त होते. परंतु आम्ही ठरवलं की भोजनाची व्यवस्था करायचीच आणि कितीही कमी वेळ असला तरी स्वतः स्वयंपाक करायचा असं ठरवून आम्ही ही सुविधा अतिशय कमी वेळात केली. तर आता सगळे वारकरी भाविक माझ्यासमोर आहेत. त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया की कमी वेळामध्ये आणि इमर्जन्सीमध्ये सुद्धा झालेली सुविधा चांगली झाली का नाही. मॅडम नाव सांगा. अनिल माने. मी मानेवाडीवरून आलेले आहे. तर तुम्हाला हे अचानक करण्यात आलेली सोय कशी वाटली. छान वाटली आणि माऊलीची कृपा परत इथं योगायोग आला की ह्या हॉलमध्ये, त्यामुळे खूप छान वाटलं आणि छान तुम्ही आम्हाला सपोर्ट केला. तुम्हाला कसं वाटलं अचानक केलेली सुविधा. अचानक केलेली सुविधा म्हणजे आम्ही तांदळवाडीला गेल्याच्यानंतर अतिशय ती माऊली हॉल म्हणून आहे त्याला 1 महिन्यापूर्वी ॲडव्हान्स दिलं होतं. परंतु त्यानं काय ती त्याला ज्यादा पैशाची अपेक्षा राहिल्यामुळं त्यानं काय ती आमची सोय केलेली नाही. त्यानं फक्त माणसं बघितली नाहीत, पैसे बघितले आणि आमची गैरसोय करून आम्हाला तुम्ही फोन केल्यानंतर किमान 3 तासामध्ये जे भोजन व्यवस्था झाली आणि निवासाची व्यवस्था दुसरी दिंडी असताना सुद्धा केली, त्याबाबत तुम्हाला कसं वाटलं. दुसरी दिंडी असताना सुद्धा अगदी स्वतः साहेबांनी, मॅडमनी आणि शबीरबाईंनी सगळ्यांनी तनमन दानाने आणि त्यांनी सोय चांगली केली. नमस्ते. मी राजेंद्र माने. काल आम्ही पहिलाच मुक्काम या ठिकाणी होता, परंतु नाव ऐकल्यावरती आम्हाला वाटलं यार सगळी वारकरी मंडळी आणि हे तर तुम्हाला तो शेख साहेब म्हणजे त्या ठिकाणी आपण राहायचं तरी कसं. परंतु काल आम्ही बघताना या ठिकाणी त्यांचा भाव बघत असताना रात्रीच्या 1 वाजेपर्यंत शेवटचा माणूस आमचा झोपेपर्यंत शेख साहेब होते. अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं. महिलांचं सुद्धा नियोजन, राहण्याचं, आंघोळीचं सगळं सोय अतिशय सुंदर प्रकारे केली. महाराष्ट्रभर फिरत असताना मालक हा असा असतो हे पहिल्यांदाच आम्ही स्वतः बघितलं. आणि त्याचबरोबर आज जे नियोजन ते 15 मिनटामध्ये आम्ही जे फोन केला की आमचं तिथलं नियोजन थोडंसं विस्कळीत होतं. एक फोन केला तुम्ही डायरेक्ट या म्हणून सांगितलं आणि ऑलरेडी त्या ठिकाणी असणाऱ्या दिल्लीचं नियोजन त्यांनी आमच्यासाठी राखून तसंच ठेवलं. त्यांना त्यांच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केलं. अतिशय सुंदर अर्ध्या तासामध्ये त्यांनी नियोजन करून आम्हाला स्वादिष्ट असं या ठिकाणी भोजन दिलं. तुम्ही नाव आणि तुमची प्रतिक्रिया सांगा. नमस्कार, मी अमोल माने. माझं गाव मानेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. मला सांगण्यासारखी एकच खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आज जय हिंद हॉलमध्ये ऑलरेडी 300 लोकांचा लोड होता आणि आम्हाला एका ठिकाणी गैरसोय झाल्यामुळं आम्हाला पुन्हा शेख साहेबांकडे यावं लागलं. तर ह्या 300 लोकांचा लोड असूनसुद्धा त्यांनी त्या लोकांचीही गैरसोय केली नाही आणि आमचीही गैरसोय केली नाही. यावरून या जय हिंद हॉलचा जो सर्व्हिस देण्याचा जो माणूस आहे तो खूप अतिशय उत्तम आहे. सर्व तळागाळापर्यंत पोचण्याचा उत्तम आहे आणि इथे पैशाकडे न पाहता आपल्या येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट कशा पूर्ण होतील याच्याकडे पूर्ण लक्ष दिलं जातं. मी खूप खूप ऋणी आहे जय हिंदचा, किंवा माझ्यामुळे पूर्ण दिंडीची, जेवणाची आणि राहण्याची खूप छान सोय झाली. धन्यवाद. एकच शेवटी सांगेन, जय हिंद हॉलला कधी पण भेट द्या. एक बार जेवा, परत येऊन या ठिकाणी तुम्ही जेवून जाणार, एवढं नक्की सांगतो. धन्यवाद सर्वांना. आपल्या चांगल्या प्रतिक्रिया ऐकून आनंद वाटला आणि कौतुक करावं तेवढं कमीच खरंच बरं का. अगदी 1 तासाच्या वेळेत त्यांनी ती म्हणजे मनात सांगण्याचा विषय आहे की एका फोनवर त्या माणसानं विषय मार्गी लावला. आणि आमच्याकडे पिलीवमध्ये खूप पालखी असल्यामुळं आम्हाला आचारी उपलब्ध होत नव्हते. तरी देखील आम्ही स्वतःच आमच्या कामगारांमार्फत स्वयंपाक बनवण्याचा निर्णय घेतला
ही आमची मिसेस आहे आणि आम्ही स्वतः स्वयंपाक ज्यांनी बनवला हे आमचे कामगार तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, हे आमचे रेग्युलर इथले कामगार आहेत. हा केशव काळे आहे आणि हा आजच्या भाजीला आणि डाळ सर्वांना जी आवडलेली आहे त्याचा हा हिरो आहे. तुपे हा आमचा बंधू आहे शब्बीर शेख, ह्या आणि हा राजू मदने, ह्या चौघांनी मिळून ह्या सगळा स्वयंपाक बनवला आणि सर्वांना तृप्त केलेला आहे. धन्यवाद.